नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या तासाला आपल्याला ऐतिहासिक मंदिराची पर्यटनाच्या अनुषंगाने विस्तारपूर्वक माहिती पाहायची आहे. गेल्या तासाला आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराविषयी माहिती पाहिलेलं होतो. तर आता आपण विठ्ठल मंदिर, पंढरपूरचा विठ्ठल मंदिराविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर प्रथमतः आपल्याला महाराष्ट्रातील एक प्रमुख आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल या देवतेस महत्त्व आहे. म्हणजे 11व्या शतकापासूनच पंढरपूरच्या विठ्ठल यात्रेचा वारीचा उल्लेख आपल्याला प्राप्त होता. त्यातून विठ्ठल भक्तांचा एक संप्रदाय निर्माण झाला असून त्यांना वारकरी म्हणतात. म्हणजे प्रतिवर्षी अथवा प्रत्येक महिन्यास नियमितपणे विठ्ठल दर्शनास जाण्याच्या प्रथेस वारी म्हणतात. आषाढ, कार्तिक, चैत्र, माघ या पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या आहेत. वारीची रीत कोणी घालून दिली त्याबाबत पुरावा उपलब्ध होत नाही, परंतु संत नामदेव आणि ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत वारीस जात असल्याचे नमूद केले आहे. तर एक कानडी लेखा आधारे ज्ञानेश्वर पूर्वी 27 वर्षापासून ही प्रथा प्रचलित आहे. पंढरीची वारी हा भारतीयांबरोबर पाश्चात्य संशोधकाच्या संशोधनाचाही एक विषय ठरला आहे. म्हणजे फ्रेंच विद्वान शार्लॉनने आपल्या ग्रंथात पंढरपूरचे वर्णन संतांचे शहर असे केले असून आधुनिक काळात समाजाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण बदल झाले असले तरी पंढरपूर वारीतील लाखो भाविकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच चाललेला आहे. अशा प्रकारे आता आपण विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये व त्या संबंधीची मतमतांतरे आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये व त्या संबंधीचे मतमतांतरे हे आपण पाहणार आहोत. बघा, पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीबाबत संशोधकात मतभेद आहेत. वैदिक धर्मग्रंथानुसार ही विष्णूची मूर्ती मानतात. परंतु हे मत इतर संशोधकांनी फेटाळले, कारण 11व्या शतकापासून पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीचे अस्तित्व आढळते. बंगालमधील वैष्णव संत चैतन्य प्रभूंनी कोल्हापूर आणि पंढरपूर या स्थळांना भेटीचा उल्लेख आहे. म्हणजे या स्थळांना भेटीचा उल्लेख आहे. डॉक्टर इंद्रजित यांच्या मते विठ्ठल मूर्ती ही गुप्त काळानंतरची आहे. ही विठ्ठल मूर्ती विजयनगर साम्राज्यात कशी आली त्याची निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. विजयनगरच्या कृष्णदेवरायाने तुंगभद्रासाठी विठ्ठल मंदिराची निर्मिती करून मूर्ती प्रतिष्ठापनेचा उल्लेख केला आहे. संत एकनाथाचे पणजोबा भानुदास पंत यांनी विजयनगरची मूर्ती पंढरपूरला परत आणली. होयसर राज्यात प्राप्त शिलालेखांवरून डॉक्टर खरे यांच्या मते पंढरपूरला विठ्ठल मूर्तीची स्थापना होण्यास राजा विष्णुवर्धनने केलेले आहे. विष्णुवर्धन राजांनी भक्त पुंडलिकांच्या सांगण्यावरून त्याने 1917 ते 37 या दरम्यान विठ्ठल मंदिर निर्मितीचा उल्लेख आहे. म्हणजे त्याचप्रमाणे काही संशोधकाच्या मते ही मूर्ती विठ्ठलाची असून 11व्या शतकात होयसळ शासकांनी मूर्तीची व मंदिराची निर्मिती केल्याची दिसते. अशा प्रकारे विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये आणि त्या संबंधीचे मतमतांतरे आपण पाहिलो. पुढचा पॉइंट आहे विठ्ठल मंदिराची उत्कृष्ट रचना. बघा, पुढचा पॉइंट आहे विठ्ठल मंदिराची उत्कृष्ट रचना. तर विठ्ठल मंदिरावरील शिलालेख, पंढरपुरात प्राप्त उल्लेख, विजयनगर, म्हैसूर, होयसळ शासकांकडील प्राप्त कागदपत्रे यावरून पंढरपूरचा ऐतिहासिक अभ्यास शक्य झाला आहे. विठ्ठल मंदिर पंढरपुरात मध्यवस्थित असून मंदिराची लांबी 3.5 फूट तर दक्षिणोत्तर रुंदी 171 फूट आहे. मंदिराच्या पूर्वेस 3, दक्षिणेस 1, उत्तरेस 4 दरवाजे असून एकूण 8 दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून त्यात महाद्वार संबोधतात. या मुख्य दरवाजा पायरीजवळ संत चोखोबा यांची समाधी आहे. मुख्य द्वारातून आत जाताच मंडप लागतो. या मंडपातच 30 फूट अशा उंच अशा 2 दीपमाळा आहेत. मंदिराचा एक बाजूस गरुड आणि हनुमानाचं मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यास 16 खांबी मंडप लागतो. म्हणजे हा मंडप दौडकर नामक कारागिराने बांधल्याचा उल्लेख आहे. विठ्ठलाची मूर्ती 3.5 ते 4 फूट असून उंच असून मंदिराच्या किंवा मूर्तीच्या शिरावर महादेवाचे लिंग, गळ्यात कौस्तुकमणी, कमरेस कंबरपट्टा, दंडात बाहुभूषणे आहेत. म्हणजे इसवी सन 1618 साली महाद्वाराचे बांधकाम रखमाजी अनंत पिंगळेंनी केले. पुढे दुसऱ्या बाजीरावांनी मंदिराचा पूर्वेचा भाग बांधला. तर मंदिराचे शिखर भोर संस्थानिकांनी 1830 ला बांधले. पुढे औरंगजेब काळामध्ये झालेल्या संघर्षात संताजी घोरपडे यांनी मूर्तीचे रक्षण करण्यासाठी मूर्ती पंढरपूर जवळील देगाव या ठिकाणी ठेवण्यात आली. पुढे ब्रिटिश काळात विधिवत त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावरून पंढरपूरचे मंदिर प्राचीन असून 13व्या शतकापासून आषाढी यात्रेची माहिती उपलब्ध होते.
अशा प्रकारे विठ्ठल मंदिराची उत्कृष्ट रचना या पॉइंटबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. आता पंढरपूरचा सर्वसमावेशक यात्रा महोत्सव हे आपण पाहणार आहोत. पंढरपूरचा सर्वसमावेशक यात्रा महोत्सव याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पंढरपूरला दररोज भाविकांची वर्दळ सुरू झाली असते, परंतु प्रत्येक महिन्याच्या एकादशीस भाविकाची संख्या लक्षणीय असते. म्हणजे तसेच आषाढ म्हणा, कार्तिक, चैत्र, माघ या तिथींना विशेष महत्त्व आहे. पंढरपूरचा यात्रा महोत्सव हा कोणत्याही एक विशिष्ट जाती धर्माचा महोत्सव मानला जात नाही. यात्रेनिमित्ताने सामाजिक समता म्हणा, बंधुभाव कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्माचा महोत्सव मानला जात नाही. यात्रेनिमित्ताने सामाजिक समता, बंधुभाव, एकता निर्माण होण्यास निश्चित मदत झाली. सर्व जाती धर्मातील लोक पंढरपूरला येतात. जून जुलैमध्ये पंढरपूरला भरणारी आषाढी एकादशीची यात्रा म्हणजे पंढरपूरला भरलेला लाखो वैष्णव भक्तांचा मेळावाच असतो. म्हणजे विविध संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात दाखल होतात. त्यातून संतांच्या मदियाळीचे ठिकाण म्हणून पंढरपूर ओळखले जाते. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यावेळी पांडुरंगाची महापूजा होऊन या सोहळ्यास आपल्याला आरंभ होतो. पंढरपूर मंदिराचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे भक्तांना मूर्तीजवळ डोके ठेवून दर्शनाची अलौकिक संधी प्राप्त होते, असे हे एकमेव ठिकाण होय. अशा प्रकारे पंढरपूर मंदिराचे किंवा पंढरपूरचा सर्वसमावेशक यात्रा महोत्सवाविषयी आपण माहिती पाहिलं. तर आता पर्यटनाच्या दृष्टीने पंढरपूरचे स्थान काय आहे हेही आता आपण पाहणार आहोत. पर्यटनाच्या दृष्टीने पंढरपूरचे स्थान. पंढरपूरचे स्थान हे मध्यवर्ती असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो भाविक पंढरपूरला दर्शनास येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थान काय आहे, महत्त्वाचं आहे. आजच्या काळातील दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांमुळेच दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. पंढरपूरला सरासरी वार्षिक 10 लाख लोक दर्शनास येत असल्याने पर्यटन स्थळ म्हणून हे स्थान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नांदेड, नगर, पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून अतिशय सुलभ रीतीने प्रवास शक्य झाला आहे. त्याशिवाय लातूर ते मिरज हा मार्ग पंढरपूरहून जात असल्याने मुंबई, पुणे येथील लोकांना कुर्डुवाडी येथून रेल्वेने पंढरपूरला जाणे शक्य झाले आहे. तसेच पंढरपुरात अनेक धार्मिक संस्थांमार्फत धर्मशाळांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र शासनाच्या आर्थिक प्रयत्नातून चंद्रभागा प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून पर्यटन आणि धार्मिक ठिकाण म्हणून पंढरपूरचे महत्त्व वाढत आहे. अशा प्रकारे पर्यटनाच्या दृष्टीने पंढरपूरचं स्थान हे काय आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या तासाला आपण पंढरपूरचं विठ्ठल मंदिराविषयी अतिशय व्यवस्थित आणि पॉइंट वाईज आपण माहिती पाहिलेला आहोत. तर पुढील तासात आपल्याला राजराजेश्वर येथील म्हणजे तंजावर येथील राजराजेश्वरी देवीचा मंदिराबद्दल माहिती पाहायचं आहे. राजराजेश्वर याच्या मंदिराविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. नमस्कार.